नमस्कार, आपला आवाज आपली सखीमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा फिल्मी टप्प्याच्या माध्यमातून भेटत आहोत. त्याच्यासोबत आज आहेत सारिका जाधव. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमधून मुख्याध्यापिकाची भूमिका त्यांनी निभावली होती आणि मुख्याध्यापिकांच्या भूमिकेतून त्या घराघरात पोहोचलेल्या आहेत आणि आता त्या मराठी सिनेमामध्ये पदार्पण करतात, एका मोठ्या पडद्यावर पदार्पण करतात. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की लाडकी बहीण हा सिनेमा कसा आहे आणि त्यांची भूमिका कशी असणार आहे. लाडकी बहीण या सिनेमामध्ये मुख्यतः माझी भूमिका निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह कॅरेक्टर केलेलं आहे मी. शशांक शेंडेंच्या बायकोचा रोल केलेला आहे. स्मिता तांबे ज्या लीडला आहेत त्यांच्या भाऊजाईचा रोल केलेला आहे. म्हणजे थोडक्यात निगेटिव्ह भूमिका आहे माझी. लाडकी बहीण हा चित्रपट प्रेक्षकांनी का बघावा त्याच्याबद्दल थोडंफार सांगा. नाही, छान आहे हा चित्रपट. अगदी कौटुंबिक आहे. घरातल्या अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी एकत्र बसून बघावा असा हा सिनेमा आहे. आणि तसंच आपली महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण ही योजना आहे त्यावर आधारित सुद्धा आहे सिनेमा. खूप छान सिनेमा आहे, सगळ्यांनी बघावा म्हणजे एवढीच अपेक्षा आता. मॅडम, आपला आवाज आपली सखीमधून आम्ही नेहमीच मराठी चित्रपट घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आतापर्यंत आम्ही 83 चित्रपट यशस्वीरित्या त्यांचं प्रमोशन केलेलं आहे, त्याबद्दल आम्हाला थोडं. हो, संगीता तरडे मॅडमचं म्हणजे विशेष कौतुक. 83 सिनेमांचं त्यांनी प्रमोशन केलंय आणि मला म्हणजे खास करून त्यांचं कौतुक वाटतंय की मी त्यांच्या स्वतः सातारमधल्या प्रमोशनला एका मी हजर होते. नाचग घुमा हे सिनेमाचं प्रमोशन त्या घेऊन आल्या होत्या आणि एवढा सुंदर म्हणजे सगळ्या लेडीजचा रिस्पॉन्स पण होता. मी स्वतः त्यांचं काम बघितलंय. खरंच विशेष कौतुक आहे त्यांचं.